नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो. विद्यार्थ्यांबद्दलचं जे अपयशी होण्यामागचा जो उद्देश आहे, कारण आहेत, ते मी स्पष्ट करतो आहे. आज 95% विद्यार्थी आधुनिक काळात इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये ट्युशन क्लासेस आणि प्रायव्हेट शाळांची निर्मिती, संस्थेची निर्मिती, CBSE पॅटर्नची निर्मिती होऊन देखील आज 95% विद्यार्थी अपयशी होत आहेत. अपयशीच नाही, दरवर्षी आपण पाहाल किंवा दर 2-4 महिन्यामध्ये पाहाल तर विद्यार्थी आत्महत्या करताना आजूबाजूलाच पाहाल तुम्ही तर दिसतात. राजस्थानमधील कोटाच्या ज्या केसेस आहेत न्यूजमध्ये पाहिल्या असाल तुम्ही, एक सांगून 30-30, 35-35, 40-40 आत्महत्याचे प्रकार. आणि इकडे जवळपास पाहाल, ओपन करत नाही हे लाखो रुपये घेणारे शाळा आणि कॉलेजेस आणि ट्युशन क्लासवाले, तिथंही अशा घटना होत आहेत, पण उघडकीस होत नाही. त्या उघडकीस आल्या, त्या उघडकीस येत नाही. प्रेशर आहे, दबावाखाली विद्यार्थ्यांना शिकवणं, त्याला शिक्षण म्हणत नाही. शिक्षणामध्ये गोडी कशी निर्माण करायची, गोडी निर्माण होऊन जर विद्यार्थी अपयशी ठरला, पुन्हा प्रयत्न करेल, पुन्हा करेल. आणि काय आहे, परीक्षा नाही ठरू शकत जीवनाचे मोल. परीक्षा नाही ठरू शकत जीवनाचे मोल. अंगी बांधवावी कला आणि सावरावा तोल. दुर्दम्य कडा भेदण्याची ठेवा दुर्दम्य अभिलाषा, मग येणारच नाही तुमच्याकडे निराशा, असं मुबारक शेखने म्हटलेलं आहे. अपयशी यशाची पहिली पायरी असते, जीवनातल्या अनुभवाची डायरी असते. येथूनच घडत जाते प्रत्येकाचे भविष्य, मग कळून येते किती सुंदर आहे आयुष्य. लात मारीन तिथे पाणी काढीन अशी ठेवा जिगर. हा किती सुंदर कविता आहे. परंतु आपण कोणाचं ऐकतो? कोणाचंही ऐकत नाही. इथं जिथं आपण राहतो, आता इथं भंडाऱ्यामध्ये मी राहतो, सगळ्या गोष्टी आहेत इथंच शिकण्यासाठी. काही गरज नाही कुठेला जाण्याची, प्रत्येक गोष्ट आहे इथं. एक 7व्या वर्गाचा मुलगा 3 वर्षापूर्वी यायचा, वास्तविक पदा 4-5 महिन्याचे पैसे पण त्यांच्या आईवडिलांनी दिले नाही. त्या मुलाला आता हैदराबादमध्ये पाठवलं. कालची गोष्ट कळलं. कारण की दुसरा त्यांच्याच रिश्त्यामधला एक मुलगा माझ्याकडे यायचा, तो सांगत, सर म्हणे तुझे वडील काऊन आले? म्हटलं वेळेवरती, आता सुट्टी झाली तुला. सर म्हणे त्या अजिंक्याला पोहोचायला गेलेले आहेत. वास्तविक पाहता कुठे ते म्हटलं, त्याला हैदराबादला संगीत विद्यालय मोठा तिथं पाठवून राहिलेले आहेत. आतापासून तो लहानसा मुलगा म्हणतो, आतापासून कशाला पाठवायला पाहिजे त्याला? पहा, हैदराबादला पाठवायला खर्च किती, तिथे राहण्याच्या सगळ्या गोष्टींना लाखो रुपये खर्च करतील. आणि ज्या ठिकाणी इथंच जर 5-7 वर्ष 10व्या वर्गापर्यंत माझ्या संपर्कात राहिलेला जो विद्यार्थी, खरं संगीत जगामध्ये जाऊन जे संगीत शिकू शकत नाही, ते संगीताचे सूर म्हणजे का, ते इथं शिकायला मिळतात. जीवनाचा संगीत. म्हणून कवी ग्रेसने एकदा म्हटलं होतं की एका गायिकेला, महान गायिकेला म्हटलेलं होतं की तुम्हाला दीदीला 7 स्वर माहीत आहेत संगीताचे, पण 8वा स्वर जो आहे जीवनाचा तो कुठं माहीत आहे? कवी ग्रेसने म्हटलं होतं. एक कवी म्हणतो आहे, कवी ग्रेस, लक्षात ठेवायचं आहे. आणि म्हणूनच म्हटलेलं आहे, जहा न पोचे रवी वहा पोचे कवी. विषय आपला अपयशी होण्याची कारण. अपयशी होण्याच्या मागच्या कारण काय आहेत? तर आपलं अज्ञान आहे. आपण लालची आहोत. लोक जसे सांगतात तसेच आपण करतो. स्वतःच्या डोक्याचा वापर करत नाही, बिलकुल नाही करत. मग पहा, लिसन टू पीपल बट ओबे युअर कॉन्शन्स. लिसन टू पीपल बट ओबे युअर कॉन्शन्स. आपण म्हणतो ऐकावे जनाचे पण करावे मनाचे. परंतु भेकले माणूस, ज्याला समज नाही, सेन्स नाही, त्याला काय करणार आहे? शांत पण नाही. मग अशा माणसाला तर ऐकावंच लागेल.
पण कोणाचं ऐकायचं ते त्याला कळत नाही. लक्षात घ्यायचं मित्रांनो, 5 मिनिटं झालेले आहेत. 5 मिनिटामध्ये मी तुम्हाला अत्यंत महत्वाची माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. समोर मी करत राहणार, उपदेश देत राहणार. थोडी बहुत इंग्रजी येते आहे ते शिकवत राहणार. आमचा कामच आहे परिपूर्ण आमची जी सेवा आहे, निस्वार्थ सेवा आहे. जे काय आम्ही फी घेतो आहे ते समाजासाठी, देशासाठीच आपण वापरतो आहे. धन संपत्ती स्वतःच्या नावावर नाही करून देत आहे. आजही जे काही फी मिळतो आहे, रोहित खेत्रे ऍडमिशन करतो आहे, ते समाज खात्यामध्ये समाजसेवेसाठी, संस्थेसाठी जमा केले जात आहे. 1 रुपया मागत नाही मी त्याला. लाखो करोडो जरी आला तो सगळं दानच देणार आहे, समाजाला आणि देशाला दानच करणार आहे. एकंदरीत काय आहे या जीवनामध्ये, आहे तरी काय आहे, तर देह पाण्याचा बुडबुड आहे. 4 दिवसाचे पाहुणे आहोत आपण, समजलं का? जसं जन्म आहे तसा मृत्यू आहे. जीवनाचा आनंद कसा घ्यायचा ते मला कळलं. आणि तेच मगाशीच म्हटलेलं आहे, जो आनंदी व्यक्ती असतो तो आनंद देतो. बस आमचं काम आहे तुम्हाला आनंदित ठेवणं आणि आनंद देणं, फसवणुकीपासून तुमच्या मुलांना आणि तुम्हाला देखील वाचवणं. पण तुम्ही ऐकलं पाहिजे. तुम्ही तुमच्याच मनानं कराल आणि जे फसवणूक करणारे आहेत त्यांच्याच ऐकाल, तर तुम्हाला काय करणार आहेत अपयशी होण्याचे कारण? आता मी तुम्हाला 5 मिनिटात 10 मिनिटात हे माहिती सांगितली, याच्यामध्ये का पूर्ण अपयशी होण्याचे कारण मी सांगू शकेन का? 5% तरी सांगू शकेन का? अरे 1% सांगू शकणार नाही. 99% अजून बॅलन्स राहणार आहे. हळूहळू मी सांगत जाणार, जसं जसं आकलन झालं, जसं जसं मला कळतं तसं सांगणार मी. तेव्हापर्यंत आयुष्य राहणार काय सांगता येत नाही. परंतु जे काही माझे आयुष्य आहे तो मी सार्थक करणार. पहा, मागच्या वेळेस मी सांगितलं ते उदाहरण अजून स्मरण करून देतो. तर जंगलाचा राजा, शेर, सिंह, जंगलाला आग लागली. आग लागल्यानंतर सगळे प्राणी पळून राहिले. वाघ देखील पळून राहिला, लायन, सिंह देखील पळून राहिला. राजा असून एक चिमणी चोचीमध्ये पाणी घेऊन त्या वनव्याकडे जाऊन एक एक थेंब टाकतो त्या वनव्यावरती. तेव्हा तो सिंह तिला विचारतो, हसतो तिच्यावरती. तेव्हा ते चिमणी म्हणते की तुम्ही तर जंगलाचे राजे आहात. हा रिप्लाय का देतो? कारण की हा सिंह तिला हसतो, म्हणतो एका थेंबाने काय होणार आहे, हा वनवा बुजणार आहे. तेव्हा ते रिप्लाय देतो, काय जबरदस्त रिप्लाय देतो, लाज येण्यासारखा त्या सिंहाला. म्हणतो की तुम्ही तर जंगलाचे राजे आहात, शेर आहात, पळून राहिला, दुम दबा के भाग रहे हो, और मैं छोटी सी चिमुकली, चिमुकला पक्षी, पंछी होकर भी मैं अपना फर्ज, अपनी ड्यूटी बचाने का बचाव कार्य करते. पहा, एका लहानशा चिमणीपासून आपल्याला किती मोठा बोध मिळाला. तसंच आहे इथं रती महारथी करोडपती पैलवानचे पैलवान आहेत, काय करून राहिलेले आहेत. आणि आमच्यासारखे दुबले पतले कमजोर व्यक्ती देखील हे काम करत आहेत. रोहित खेत्रे तो देखील लोंबडीसारखा मागे बसणारा, घाबरणारा, 12वी नंतर पैलवान असून देखील थरथर कापणारा, आज त्याचं ते हिंमत निर्माण होत आहे, थोडी बहुत झाली आहे आणि समोर परिपूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. हे कशातून निर्माण होतो आहे? आत्मविश्वास का आपोआप नाही वाढत. आणि म्हणून आत्मविश्वास वाढणं, चांगल्या गोष्टी शिकणे किती गरजेचं आहे. अपयशी होण्याला एकच कारण आहे, मुख्य मुद्दा सांगतो आहे. आज मुलं इंग्रजी शाळेत जाऊन इंग्रजी शिकत नाही, बेसिक फाउंडेशन मजबूत होत नाही. आणि मग 11वी 12वीत गेल्यानंतर बेसिकच मजबूत नाही. आणि महत्वाचं लक्षात ठेवा, अत्यंत महत्वाची गोष्ट, जेव्हा ते 2-2, 3-3, 4-4 आणि 5-5 लाख रुपये, तो रेजिमेंट असो की कोटा असो की राजस्थान असो की नागपूर असो की पुणे असो की मुंबई असो, कोणत्याही ठिकाणी गेल्यानंतर कोणताही लेक्चरर, प्रोफेसर हा सांगत नाही की बेटा तुझा बेसिक नाही आहे रे. हा बेसिकच 2-4 वर्ष लागेल शिकायला. मग हा बेसिकच तुझा कमजोर आहे, तर तू समोरच्या नीट किंवा जे किंवा अत्यंत महत्वाच्या परीक्षात MPSCच्या तू कसा पास करू शकशील?
तर पहिले बेसिक करून टाक पहिले, आणि मग आमच्याकडे ये. मग आमच्याकडे 10 मिनिटं झाली ना, ठीक आहे, बेसिक करून टाक मग आमच्याकडे, असे म्हणणारे कोणीही दिसत नाही. प्रत्येक पैसा कसं येईल, तो आंडू पांडू गांडू विद्यार्थी राहिला तरी चालेल, पैसा पाहिजे त्यांना, बस पैसा पाहिजे. तो आत्महत्या करेल तरी चालेल, नंतर त्याच्या डोक्यावरून सगळ्या गोष्टी जाईल तरी चालेल. त्याला ए फॉर ॲपल बी फॉर बॉल येत नसेल, टेन्स येत नसतील, ऑक्झिलरी येत नसतील, साधे त्यांना क्रियापद येत नसतील, चालेल, पण त्यांना पैसा पाहिजे ना. समजला? पाप करतात हे लोक, पाप करतात, आणि आपण स्वतःच याला जबाबदार आहोत, स्वतःच जबाबदार आहोत. आणि मुख्य कारण सांगितलं मी ना आता, अपयशी होण्याला एकच कारण आहे, इंग्रजी कमजोरी. इंग्रजी शाळेमध्ये जाऊन 10-10, 15-15 वर्ष KG1 KG2 नर्सरी पासून आज मुलांना वाक्याच्या रचना आणि शब्दांचा अर्थ आणि त्यांचा उच्चार माहीत नाही. एक शोकांतिका आहे. पण आईवडिलांना मोठा नवल वाटते, हो माझा मुलगा फाळफाळ इंग्रजी बोलतो असे म्हणतात. समजला का? तर तेच असते, ही गोज म्हणायचं आहे तर मी जातोसाठी ही इज गोइंग टू ही गो असे म्हणणारे आहेत. आणि म्हणून सलाम चौस म्हणतात की राम आली आणि सीता झोपला, असे वाक्य होतात. मराठीमध्ये नाही होत, तसेच इंग्रजीमध्ये बोलतात. सगळे गडबड घोटाळा. व्यापारी म्हणून आले, राज्यकर्ते बनले इंग्रज. तसंच इंग्रजी शाळाचा खेळ सुरू झाला. मला हे सांगायचं आहे की इंग्रजांनी जेवढं लुटमारी केला नसतील तेवढं समाजाची, देशातलेच लोक आता इंग्रजी शाळेच्या माध्यमातून करत आहेत. याच्यावरती क्रांती घडविण्यासाठी आणि शांती प्रस्थापित करण्यासाठी आमचा ट्युशन क्लास प्रतिबंध आहे. लवकरात लवकर याला मदत करा. आणि आमचं विश्वविद्यापीठ तयार होण्याच्या मार्गावर रजिस्ट्रेशनसाठी दिलेले आहे. लवकर सबस्क्रायबर बना, फॉलोअर बना, आणि लवकर या क्षेत्रामध्ये सपोर्टर बना. देयर इज नो हायर वर्च्यू दॅन चॅरिटी. का दान धर्म से बढ़कर कोई धर्म नहीं होता है. तर कमीत कमी तुम्ही 100, 500, 1000 रुपयाची जरी मदत केल्या तर लवकरात लवकर असं विश्वविद्यापीठ निर्माण होऊन जाईल की ज्यांना 50-50 करोड एखादा व्यक्ती देण देतो, विदेशी माणूस, तो देखील हॉस्पिटल खोलतो. त्यानं काय होणार? हॉस्पिटलची काय कमी आहे का? इथं मनाचा सायकॅट्रिस्टची गरज आहे, ध्यान साधण्याची गरज आहे, खऱ्या ज्ञानाची गरज आहे. ते आम्ही खोलून दाखवू. समजलं? आम्हाला कोणी देईल नाही देईल तरी चालेल, परंतु थोडे बहुत नाहीच्या बरोबर जरी मदत केली, आपण नाहीच्या बरोबर थोडी मदत केली, जो आपण एखाद्या कार्यक्रमामध्ये जातो आपल्या मनोरंजनासाठी करतो, त्याच्यात थोडीशी बचत केली 100-500, आणि आमच्या या अत्यंत महत्त्वपूर्ण संस्थेला दान केलं, तर आम्हाला निश्चितच देशासाठी, समाजासाठी आणि संपूर्ण जगासाठी अशा गोष्टी आम्ही देऊ की खरोखर देश, समाज आणि जग हा शांत, स्वस्त आणि आनंदित राहू शकेल. भांडणतंटे मिटू शकतील, कारण की भांडणतंटे मिटण्याचा एकच मार्ग आहे, सत्याचा आणि संताचा. त्या मार्गाने आपण चाललं पाहिजे. ठीक आहे, दॅट्स